एकदम भन्नाट अशी ही रेसिपी आहे. तुम्ही ही एकदा ना एकदा नक्कीच ट्राय करा ह्या पद्धतीने. एकदम भन्नाट असे बनते ही पावभाजी. आता आपण ना बटाटा इथे आपण घालून घेतलं. बटाटा ऑलरेडी आपण मॅश करून घेतलेला आहे. पण यामध्ये कांदा, टोमॅटो आणि हे सगळं मसाले एकजीव होण्यासाठी आपण व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे बटाट्याला. आणखीन एकदा हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण बटाटा मॅश करून घेतला, एकजीव असा करून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. आता आपण पावभाजीचा मसाला आणलेला आहे. सुहानाचा पावभाजी मसाला मी इथे वापरते आहे. ते आपण पावभाजी मसाला यामध्ये घालून घेतला. आता त्यानंतर 3 ते 4 चम्मच आपण लाल तिखट इकडे आपण घेणार आहे आणि चवीनुसार मीठ 2 चम्मच इकडे मीठ घेतलेलं आहे. तुम्हाला कसं हवं तसं तुम्ही बनवू शकता. तुम्ही तिखट, मीठ हे कमी जास्त करू शकता. हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. इथे मी टोटली 10 जणांसाठी पावभाजी बनवत आहे. तर इथे पाहू शकता आपण हे व्यवस्थित मॅश करून घेतलं आणि त्यामध्ये पाणी घालत जायचं आहे. थोडंसं गरम पाणी घालायचं आहे यामध्ये. उकळलेले गरम पाणी आपण यामध्ये घातलं तर पावभाजीची टेस्ट आणखीनच छान होईल. तर इथे पाहू शकता आपली ही पावभाजी अशी पाणी घालून आपण दाटसर आणि एकदम असं दाटसरही नाही आणि एकदम अशी पातळही नाही, अशी पद्धतीची आपण ही पावभाजी बनवलेली आहे. तर इथे आपण याला उकळी फुटू द्यायची आहे. यामध्ये आता काहीही घालायची गरज नाही आहे, कारण आपण सगळं आपण ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे. इथे पाहू शकता मस्त असा आपला पावभाजी शिजवून घ्यायचे 2 ते 3 मिनिटासाठी. तर 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता मस्त कलरही आलेले आहे आणि एकदम अप्रतिम असा आपली पावभाजी मस्त अशी शिजते आहे. तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर इथे पाहू शकता एकदम भन्नाट अशी पावभाजी इथे तयार आहे. पावची भाजी इकडे आपण बनवून घेतलेली आहे. मस्त असा तयार झाला. तर इथे पाहू शकता मस्त अशी आणखीन एक 2 ते 3 मिनिटं आपण ह्याला मस्त शिजवून घेतलं ना, एक भन्नाट अशी चव येते. मस्त पावभाजी स्लो फ्लेमवर मस्त शिजवून घ्यायचे. एकदम भन्नाट अशी बनते. अगदी घरगुती, काहीही जास्त न वापरता घरच्या साहित्यामध्ये आपण ही पावभाजी बनवलेली आहे आणि तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूपच आवडेल. तर इथे पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे. आता ही पावभाजी एकदम स्लो फ्लेमवर आपण आता थोडा वेळासाठी शिजवून आपण हे बंद करू.